सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद। रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत। मी सध्या आहे त्रिमली या गावामध्ये। त्रिमली या गावातील औंध पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री दादासाहेब माधवराव इंगळे यांच्या निवासस्थानी मी सध्या आहे। श्री दादासाहेब माधवराव इंगळे हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून औंध पंचायत समिती गणामध्ये या पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहेत। दादासाहेब माधवराव इंगळे हे यांची नेमकी भूमिका काय आहे, या पंचायत समिती गणातून ते निवडणूक लढवत आहेत, त्यांची नेमकी ही निवडणूक लढवण्यामागचा त्यांचा विचार काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, त्याचबरोबर त्यांचा प्रचार कसा चालू आहे, या संदर्भात आपण दादासाहेब इंगळे यांच्याकडून माहिती घेणार आहोत। दादासाहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। दादासाहेब, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता ह्या औंध पंचायत समिती गणातून आपण ह्या पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहात, तर आपली नेमकी कोणती भूमिका आहे, काय भूमिका घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहात? प्रथम तर मी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। प्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आता तुमचा प्रश्न आहे की भूमिका काय आहे, तर आता भूमिका अशी आहे की आपणास औंध हा जो गड आहे किंवा हा आहे, इथं एक प्रस्थापितांचं एक राज्य आहे बरेच वर्षानुवर्ष। त्याच्यामुळं काय आहे की ही जी लढाई आहे ही फार निखराची आणि अशी जबरदस्त होणार आहे। आणि इथे बराच म्हणजे 30-35 वर्षात ज्या काही गोष्टी मूलभूत सुविधा व्हायला पाहिजे होत्या त्या काही झालेल्या नाही आहेत। म्हणजे आता आम्ही जिथे जिथे जातो आहे, आता प्रत्येक गावामध्ये फिरतो आहे, तर मुख्यतः तर पाण्याचा प्रश्न इथं आहे। पाण्याचा प्रश्न तर 2 प्रकारचे पाण्याचे प्रश्न इथं आहेत। एक तर घरात जे पाणी येतं आहे नळावाटे, लोकांना जे पिण्याचं पाणी पाहिजे, तो प्रश्न बराचसा तो काय आजही लोकांवर इतक्या वर्षांनी बी सॉल्व झालेला नाही आहे। आणि दुसरा प्रश्न जो आहे तो शेतीचा प्रश्न, हा मूलभूत प्रश्न आहे। पण शेतीचा प्रश्न आता आमचे मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी हा पाठपुरावा करून हा प्रश्न 21 गावाचा प्रश्न हा पाण्याचा त्यांनी सोडवलेला आहे। आणि त्याच्या आता 1-2-3 महिन्यात वर्क ऑर्डर होऊन लोकांची ती कामं सुरू होतील। त्यामुळे तो प्रश्न जवळजवळ म्हणजे शेतीचा प्रश्न हा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो भारतीय जनता पार्टीनं आमचे देवेंद्रजी साहेबांच्या सहकार्यानं आणि जयकुमार गोरे साहेबांनी हा सोडवलेला आहे। हां, म्हणजे मूलभूत प्रश्न घेऊन या तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात। साहेब, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता ह्या औंध पंचायत समिती गणामध्ये आपण निवडणूक प्रचार करत आहात, तर जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळत आहे? जनतेचा खरोखर अतिशय चांगला प्रतिसाद आहे। त्यांच्याकडून म्हणजे त्यांना आमच्याकडून फार अपेक्षा आहेत। म्हणजे आम्ही आता घरी जातो आहे, आम्ही पदयात्रा आमच्या चालू आहेत, घर टू घर आम्ही जातो आहे। त्यामुळे तिथं आम्हाला त्यांना असं वाटतं आहे की हे परिवर्तन होणं आवश्यक आहे। ते भारतीय जनता पार्टीने त्यांना एक म्हणजे आशाचे किरण वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीला जर निवडून दिलं तर इथे परिवर्तन झाल्यानंतरच काय तो विकासाचा जो रथ आहे हा अतिशय जोराने दौडेल आणि सर्व लोकांची कामं होतील। त्या मूलभूत कामामध्ये लोकांना जे पाहिजे आहे, आता इथं DPचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिसिटीचा मेजर प्रश्न आहे। DP आहे तर रोज DP जात आहेत, पाणी शेतीला त्यांना जे पाहिजे ते इलेक्ट्रिसिटी सप्लाय तेवढा नाही आहे। त्यामुळे त्याच्यावर भरपूर काम करायला पाहिजे आपल्याला सध्या, कारण पाणी आलं तर उद्या इलेक्ट्रिसिटी हा मोठा प्रश्न गंभीर होणार आहे, त्यामुळे तो सोडवला पाहिजे। आरोग्याचे इथं प्रश्न आहेत, तो मूलभूत नाही आहे। पिण्याचं मी तुम्हालाच म्हटलं की घरामध्ये बऱ्याच लोकांना आजही घरामध्ये पाणी नाही आहे, पाणी आहे तर ते शुद्ध पाणी नाही आहे। असे इतर बरेच आहेत बेसिक प्रश्न आहेत, ते इथं आता पहिलं सोडवणं गरजेचं आहे। म्हणजे ही भूमिका तुम्ही ह्या निवडणुकीच्या दरम्यान घेतलेली आहे। साहेब, ह्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत जयकुमार गोरे भाऊ, ते सध्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत आणि मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत। तर जयभाऊंनी ह्या पंचायत समिती गणामध्ये विकास कामं केलेली आहेत, ती प्रामुख्याने कोणती विकास कामं आहेत आणि त्यांचा या विकास कामांचा तुम्हाला या पंचायत समिती गणामध्ये ह्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात तर त्याचा फायदा तुम्हाला होणार का? नाही, नक्की होणार आहे। कारण आता जी काय म्हणजे माझ्यात तर थोडीशी मला 10-11 गावं आहेत, तर मी त्या प्रत्येक गावात जातो, तर एक गावामध्ये जवळजवळ जयकुमार गोरे साहेबांनी 10-10, 15-15 कामं केलेली आहेत। म्हणजे सभामंडप असतील, पानांचे रस्ते असतील, मोठे मोठे मुख्य रस्ते असतील, कारण ग्रामविकास खात्याच्या मार्फत आणि पंचायतीने भरपूर प्रत्येक गावामध्ये नाही म्हणलं तर एक 10-15 कामं केलेली आहेत। त्यामुळे ती कामं केल्यामुळं लोकांचा विश्वास आमच्यावर वाढलेला आहे आणि त्या विश्वासावरच ह्याच्यामध्ये आम्हाला बहुमत मिळणार आहे। अगदी साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की तुम्ही आता ह्या निवडणुकीला औंध पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जातात, तर तुमची नेमकी विकासाची भूमिका काय आहे, विकासाचा अजेंडा काय आहे तुमचा, काय सांगाल याबाबत?
आता आपणास तर एकच माहिती आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे म्हणजे एक मिनी मंत्रालय आहे. त्यामुळं हे जर मंत्रालय आमच्या ताब्यात आलं तर नक्कीच वरती तर मंत्रालय आमचंच आहे. त्यामुळे ह्या दोन्हींचा जो एकमेकाला जे कनेक्शन होईल त्यातून सर्व काही प्रत्येक विभागामध्ये म्हणजे कुठलाही आरोग्य विभाग असो, बालशिक्षण असो किंवा रस्ते असो, बांधकाम खातं, या सर्वांचा आपण एक बरोबर पद्धतीने सांगड घालून आपण गावांचा विकास करू शकू. हां, म्हणजे गावांचा सर्वांगीण विकास सर्वांगीण ही भूमिका ठेवून आपण या निवडणुकीला समोर सामोरे जातात. साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता प्रत्येक गटामध्ये गाणामध्ये ज्या प्राथमिक सुविधा असतात, सेवा असतात, म्हणजे रस्ते असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जलसिंचनाचे विषय असतील, तर याच्यावर आपण काय काम करणार आहोत? काय भूमिका आहे आपली यावर? नाही बघ, आमची प्रामाणिक भूमिका आहे की लोकांचे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. आम्ही लोकांना सांगितलं येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्ही इथले सर्व प्रश्न, प्रत्येक गावातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही 100% सोडवणार आहोत. हां, म्हणजे ह्या उमेदवारी या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत हा प्रचार करतो? नक्की करत आहोत आणि आम्ही तसं करूनही दाखवणार आहोत संधी मिळाल्यानंतर. साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता ह्या भागातील शेतीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण काय काम करणार आहात? नाही, शेतीचा जो मूलभूत प्रश्न आहे हा पाणी असतो. आणि पाणी हे येणाऱ्या आता म्हणजे जवळजवळ तुम्हाला मी म्हटलंच की जयाभाऊंच्या आणि देवेंद्र साहेबांमुळे तो प्रश्न जवळजवळ सोडवला. 21 गावाचा जो आमच्याकडे पाण्याचा प्रश्न होता ते पाणी आता येणार आहे. आणि ते पाणी आलं की शेतकऱ्यांना मूळ म्हणजे पाणी आहे. एकदा शेतात पाणी यायला लागलं की सर्व काही जीवन बदलून जातं. आणि तुम्हाला दिसेल पुढच्या काळामध्ये जसं आता तुम्हाला माहिती आहे जवळजवळ खटामान हा एक काळी 4-5 वर्षावेळी लोक म्हणायचे अतिशय दुष्काळ, म्हणजे दुष्काळाच्या नावामध्ये पहिलं नाव होतं खटाव-मानचं. पण आज मान तालुका जवळ 70-80% पाण्याखाली गेला आहे आणि खटाव तालुकाही जवळजवळ 60-70% पाण्याखाली आला आहे. आता जो काही राहिलेला पोर्शन आहे ते जयाभाऊ मंत्री आहेत, ते त्यांचे पूर्ण दिवस प्रयत्न चालू आहेत आणि मला विश्वास आहे त्यांच्यावर आणि देवेंद्र साहेब की येणाऱ्या या 1-2 वर्षामध्ये हा आमचा संपूर्ण खटाव तालुका पाण्याखाली व ओलिताखाली असेल. अगदी. त्याचबरोबर साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे, तोही दिवसेंदिवस वाढत चालले, बेरोजगारी वाढत चालली युवकांमध्ये. तर या पंचायत समिती घाणामध्ये युवकांच्या बेरोजगारीवर या प्रश्नावर तुम्ही काय काम करणार आहात? काय सांगाल याबाबत? मला जे वाटतं प्रामाणिकपणे की आमच्याकडे जमिनीचा तसा प्रॉब्लेम नाही आहे. बऱ्यापैकी मोकळी रानं आहेत जिथं आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री टाकू शकतो. आणि इकडं जरा बऱ्यापैकी लोक धंदेवाले व्यावसायिक पण आहेत. तर माझं असं एक थोडंसं विजन आहे की असं एक 10-20 लोकांचे ग्रुप करून एकत्र येऊन एखाद्या स्मॉल स्केल इंडस्ट्री टाकायच्या की ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या मार्फत कमीत कमी एक स्मॉल स्केल इंडस्ट्री टाकली तर कमीत कमी 100 लोकांना रोजगार मिळेल. अशा आपण जर एक 10-15 स्मॉल स्केल इंडस्ट्री टाकू शकलो, छोटे मोठे व्यवसाय, तर आपण बऱ्यापैकी 1000-2000 लोकांना रोजगार देऊ शकतो. हां, म्हणजे युवकांना रोजगार देण्यामागची ही आपली भावना आहे. अगदी. साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, आता ही तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जाता या गाणामधून तुम्ही बऱ्यापैकी सांगितले की बाबा तुमच्या नेमकी संकल्पना काय आहे, तुमचा विचार काय आहे. तर मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा की ह्या पंचायत समिती घरामधून आपण निवडणुकीला सामोरे जात असताना आपण योग्य कसे काय सांगायला याबाबत? कसा योग्य कसा आहे तर तुम्हाला सांगायला मला की भारतीय जनता पार्टीनं आणि जयकुमार गोरे साहेबांनी मला जो विश्वास टाकून जे मला ही तिकीट दिली आहे, हाच पहिला विश्वासाचा हा 1 नंबर मी पात्र आहे हे इथं सिद्ध होतं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की मी थोडा व्यावसायिक आहे. मी शेती करत करत मुंबईला व्यावसायिक पण आहे. माझा वडिलांचा व्यवसाय आहे तो मी करत शेती हा माझा दुय्यम व्यवसाय आहे. तर माझ्या व्यवसायामध्ये मला म्हणजे आपल्या सातारा उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे. हा गेल्या 4 वर्षापूर्वी मला सातारा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळतो तुम्हाला सांगायचे काहीतरी मी चांगले उद्योग केले असतील म्हणूनच मिळाला आहे. ही माझी पहिलं म्हणजे मला सांगायला आवडेल. दुसरं करून मला बेस्ट ॲप्लिकेटर, म्हणजे मी रंगाचा मोठा व्यवसाय करतो, तर पुऱ्या भारतातून मला बेस्ट ॲप्लिकेटरचा अवॉर्ड मिळालेला आहे. तर ही माझी दुसरी गोष्ट सांगितली व्यवसायातली. इतरही माझे व्यवसाय आहेत, मी कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे आणि माझं मेन मला सांगायचं आहे की मी सरकारी याच्यामध्ये गौरव मंत्रालयामध्ये विधानभवन म्हणा, हॉस्पिटल, कोर्ट, इथं माझी रिपेअरची कामं चालतात. त्याच्यामुळे गेली 30-40 वर्ष माझा मंत्री महोदय जे PA असेल, कुठल्याही खात्याचे मंत्री असू द्या किंवा कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यांच्यावर माझा एक चांगला संवाद आहे. हॉस्पिटल्स मी केल्यामुळे माझ्या हॉस्पिटल्समध्ये माझे चांगले संबंध आहे. तर मला पुढच्या काळात म्हणजे आता मी जवळजवळ रिटायरमेंट घेतल्यागत आहे, मी आता गावाकडेच राहणार आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हा माझा प्रदीर्घ जो अनुभव आहे 40 वर्षाचा, तो मी माझ्या ग्रामीणमधल्या लोकांसाठी, जनतेसाठी वेळ देऊन त्यांची कामं मी कशी करीन, मुंबईमध्ये जाऊन किंवा पुण्यात जाऊन इथे राहून, तर ती मला कामं लोकांची करायची आहेत आणि ती मी करणार आहे.
अगदी म्हणजे तुमच्या आयुष्याचा अनुभवाचा या ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी समाजसेवा तुम्ही करणार आहात अशी भूमिका तुमची आहे. साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता ह्या औंध पंचायत समिती गणामधून आपण या निवडणुकीला सामोरे जातात, तर आपण या औंध पंचायत समिती गणातील जनतेला, मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? नाही, मी इतकंच जनतेला आवाहन करीन की येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला आम्ही म्हणजे माझ्या जिल्हा परिषद गणामधून भारतीताई गोरे उभे आहेत आणि मी पंचायत समिती गणातून दादासाहेब इंगळे उभा आहे. तर आम्हा दोघांनाही आपण कमळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला विजयी करावं, हे एवढं मी आमच्या औंध गणातील सर्व ग्रामस्थांना, जी 25 आमची गावं आहेत त्या सर्व गावातील लोकांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो. अगदी आत्ताच आपल्याला औंध पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार दादासाहेब माधवराव इंगळे यांनी नेमके ते ह्या औंध पंचायत समिती गणातून कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातात आणि त्यांची नेमकी भूमिका काय, त्यांचा विचार काय, याबाबत सविस्तर असं विश्लेषण केलं. दादासाहेब माधवराव इंगळे यांनी आम्हाला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.